एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त सुरजागड नेंडेर येथील नामे चिन्नी बैरा जोई वय 80 वर्ष ही महिला नातेवाईकांच्या घरी जाण्यास निघाली होती। मात्र ती रस्ता भरकटली आणि ती वृद्ध महिला अनवाणी पायांनी मागील 4 दिवसांपासून आलापल्ली येथील मन्नेवार कॉलनीत फिरत होती। त्या परिसरातील नागरिक तिच्यासाठी जेवणाची व्यवस्था करून द्यायचे, परंतु तिला फक्त माडिया भाषाच अवगत असल्यामुळे सदर महिला कोणत्या गावातील आहे हे माहिती करून घेणं नागरिकांना कठीण होतं। सगळीकडे मुसळधार पाऊस आणि अशा कठीण प्रसंगात तिला हवा होता एक मदतीचा हात। आणि नागरिकांनी समयसूचकता दाखवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि कैलाश कोरेत यांनी संबंधित महिलेबाबत माहिती मिळताच त्यांनी माणुसकी दाखवून सदर महिलेचा व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शोध घेतला असता ती नेंडर गावातील असल्याचे समजले। आणि मग प्रश्न आला की तिला तिच्या गावी पोहोचवायचं कसं। अशा वेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या पुढाकारातून वाहनाची व्यवस्था करून दिली गेली। त्यांनी तत्परतेने मदतकार्यास वाहन पाठवलं आणि अखेर चिन्नीबाईंना तिच्या स्वगावी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, हितेश कुळसंगे, आशू चापले, भगवान गावंडे, पाटाडी हिचामी, अर्जुन आलाम, मंगेश पुंगाटी, रैजू हिचामी, संतोष उसेंडी आदी उपस्थित होते। या भागातील संवेदनशील प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेली माणुसकी आणि एकजुटीची ही घटना खरोखरच कौतुकास्पद आहे। कुटुंबियांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तसेच वेळेवर वाहन उपलब्ध करून दिलेल्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजमेंटला समाधान व्यक्त करत आभार मानले। CTV प्रतिनिधी गणेश मोतकुरवार यांची रिपोर्ट।